महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नुकतीच एक घोषणा केली असून महिलांच्या खात्यामध्ये 1 मेच्या दिवशी 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। 2 हप्ते एकत्रित जमा होत असल्यामुळे 4200 रुपयाचा लाभ महिलांना मिळणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की काही विशिष्ट जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या लिस्टमध्ये आहे हे चेक करा। महत्त्वाच्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे सोडले जाणार असून काल रात्रीच आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत। 1 मे हा महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधूनच राज्य सरकारने बहिणींना मोठा हप्ता वर्ग केला आहे। यामध्ये हाय प्रायोरिटी जिल्ह्यांची नावं घेतली जाणार आहेत। मग कोणत्या विभागातील बहिणींना सर्वात आधी या पैशाचा लाभ मिळणार आहे याची देखील माहिती देण्यात आली आहे। बहिणींनो, या हप्ता वाटपासाठी आपण अनेक दिवस वाट पाहिली होती। 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित होईल असं फक्त बोललं जात होतं, परंतु याबाबतचा GR आज स्पष्ट झाला। यामध्ये विभागणी करत असताना पात्र आणि अपात्र अशी 2 यादी बनवली गेली, त्यामुळे किती टक्के महिला यासाठी पात्र ठरल्या त्याची देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात। महिलांनो, ज्या महिलांना हप्ते हे काही तांत्रिक कारणामुळे मिळाले नव्हते, हप्ते रखडले होते, त्या महिलांना देखील बोनस मिळणार आहे। 1 मेचा औचित्य साधून महिलांच्या बँकांमध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत, परंतु कोणत्या बँकेचा सर्व्हर 1 मे दिवशी सर्वात आधी फास्ट चालणार आहे आणि कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे हे जाणून घ्या। कारण महिलांनो, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 4200 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपयाचा एक हप्ता आणि आणखीन 2100 रुपयाचा डबल हप्ता असे 4200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून सोडले जाणार। परंतु जर तुमच्या बँकेचा सर्व्हर डाऊन असेल तर तुम्ही पात्र असूनही तुमचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार नाही। त्यामुळे बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 1 मेच्या दिवशी किती वाजता पैसे जमा होणार आहेत हे देखील जाणून घ्या। कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जेव्हा 2100 रुपयाचा हप्ता वाटपाची घोषणा केली त्याचवेळी एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाच्या बँकांची नावं देखील सांगितली आहेत, ज्या बँकांमध्ये 1 मेच्या दिवशी पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर यादी देखील आली आहे। आणि त्याच अपडेटनुसार 1 मेच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबलं की 4200 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु हा GR जेव्हा मंत्रालयातून पास झाला त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट संकेत दिले असून सरकारच्या तिजोरीतून महिलांच्या खात्यामध्ये 4200 रुपयाचा हप्ता वर्ग करण्यासाठी निधी मंजूर करण्याचे संकेत दिले आहेत। परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग होत असताना विभागणी ही आता केंद्रातून झाली आहे। म्हणजेच आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हा प्रश्न नाहीये, तर कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळणार हा प्रश्न उभा झाला। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत, ज्या जिल्ह्यांची विभागणी सरकार 2100 रुपयाच्या हप्ता वाटपासाठी करत आहे। त्यामुळे 1 मे दिवशी फक्त याच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत फक्त 1500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकार घेत होतं, परंतु 2100 रुपयाचा हप्ता वाढवला जाईल असं सांगितलं जात होतं। यामध्ये अशी निवड ही महिलांसाठी करण्यात आली की ज्याची चर्चा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केली। या बैठकीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता सोडण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाला, परंतु हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये सोडत असताना जिल्ह्यानुसार विभागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यांची नावं ही अ गटामध्ये आणि ब गटामध्ये अशी विभागली गेली। काही जिल्ह्यांची नावं ही अ गटामध्ये नमूद करण्यात आली तर काही जिल्ह्यांची नावं ही ब गटामध्ये आहेत। मग ज्या महिलांच्या जिल्ह्याची नावं ही अ गटामध्ये आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये 1 मेच्या दिवशी 4200 रुपयाचा हप्ता वर्ग केला जाणार आहे। 1 मे रोजी सकाळी ठीक 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते DBTचं बटन दाबलं जाणार आहे आणि हप्ता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। हप्ता वाटपाला सुरुवात होणार असून 15 जिल्ह्याची निवड ही सरकारने केली आहे। ज्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे तिथे 3 नियमानुसार GR स्पष्ट करण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 4200 रुपये मिळवायचे असतील तर पुढची 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। कारण आदित्यताई तटकरे यांनी कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले की ज्या महिलांचे अर्ज हे टेक्निकल एररमुळे रखडले होते त्या महिलांना देखील आता बोनस दिला जाणार आहे। बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया तर सुरू झाली आहे, परंतु सर्वात मोठा टप्पा हा शासनाने महाराष्ट्राच्या विभागणीचा केला आहे। शासनाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागणी ही पेमेंट स्पीडनुसार केली आहे। त्यामुळे काही
जिल्ह्यांमध्ये बँकांचे सर्व्हर हे डाऊन असेल तर तिथे रेड झोन आकारला जाईल, तर काही जिल्हे जिथे ग्रीन झोन असेल तिथे सर्वात आधी पैसे वाटपाचं काम सुरू राहणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे हे देखील जाणून घ्या. महिलांनो, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावं ही विशिष्ट क्रमानुसार लावण्यात आली. तुमचा जिल्हा जर 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर 1 मेच्या दिवशी 4,200 रुपयाचा लाभ हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार. लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या मोबाईलवरती आधार लिंकिंगचा मेसेज आला आहे का बघा. जर आला नसेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण सर्वात पहिल्यांदा ज्या विभागामध्ये 1 मे दिवशी बातमी मिळणार आहे त्या विभागापासून ते 2 मेच्या विभागापर्यंत 4,200 रुपयाची रक्कम ही वितरित केली जाणार आहे. या सर्वाची माहिती आता तुम्हाला डेटा व्हेरिफिकेशन नुसारच मिळणार आहे. त्यामुळे डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर लाखो महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वर्ग केला जाणार. महिलांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगणार आहे आणि प्रत्येकाला आपला जिल्हा आहे का हे पाहायचं आहे. लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये जाण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट देखील जाणून घ्या की 1 मेच्या आधी तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे आणि तो मेसेज बँकेचा असणार नाही, तर तो सरकारकडून तुमच्या खात्यावरती येणार आहे. तुमच्या मोबाईलवरती तो मेसेज टेस्ट मेसेज असणार आहे. 4,200 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग करत असताना सरकार पहिल्यांदा 15 जिल्ह्यांमध्ये टेस्ट मेसेज पाठवणार आहे. मंत्रालयातून एक बैठक झाली आहे आणि तिथूनच महिलांची पात्र यादी ठरवण्यात आली आहे. ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या अर्जापुढे 4,200 रुपयाची रक्कम ही नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जिल्ह्यांची नावं तर तुम्हाला कळणारच आहेत, परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये 1 मे दिवशी पैसे जमा होत असताना तुमच्या बँकेचं खातं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता सरकारने बँकेकडे रक्कम पाठवली असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अवलंब करताना नवीन डिजिटल प्रक्रिया वापरली आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देत मुख्यमंत्र्यांनी आता पात्र यादी पाठवली आहे. परंतु ही यादी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये 1 मेच्या दिवशी लागू होईल. त्यावेळी स्पेशल कोडनुसार महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित केला जाईल. जर तुमचा अर्ज अप्रूव्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2100 + 2100 असे 4,200 रुपये 1 मेच्या दिवशी 10 वाजल्यापासून जमा होण्यास सुरू होणार आहेत. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत की 1 मेच्या दिवशी महाराष्ट्रातील कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये 4,200 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. सर्वात पहिल्यांदा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यावर 4,200 रुपयाचा हप्ता वर्ग केला जाईल, कारण तेथे तांत्रिक चुका या 100% दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर नंबर लागतो तो छत्रपती संभाजीनगरचा. मराठवाड्याच्या या केंद्रामध्ये समितीने विशेष कॅम्प लावून बँकिंग त्रुटी दूर केल्या आणि ज्यामुळे मोठा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. लातूरमध्ये डीबीटीच्या त्रुटींचे प्रमाण कमी असल्यामुळे नवीन सॉफ्टवेअर तिथं वापरलं गेलं, त्यामुळे डिजिटल प्रक्रिया ही सर्वात जलद गतीने पूर्ण झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हप्ता जमा होणार. नाशिकमध्येच उत्तर महाराष्ट्राचा प्राधान्य क्रमांक सर्वात पहिला आहे. नाशिक हे नाव उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम असल्यामुळे येथे महिलांच्या खात्यामध्ये सर्वाधिक हप्ता जमा होईल. जळगाव जिल्ह्यातील बहिणींचा आधार अपडेट पूर्ण झाला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये 1 मे दिवशी 4,200 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये नेटवर्कच्या समस्या होत्या, त्या दूर झाल्या. त्यामुळे एकत्रित रकमेचा मेसेज हा बहिणींच्या मोबाईलवरती जमा होणार आहे. त्याचबरोबर ठाणेमध्ये पेमेंट प्रोसिजर सर्वात फास्ट होणार असून 4,200 रुपयाचा आकडा मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या खात्यावर जमा होईल. सोलापूरच्या ग्रामीण भागात हप्ते रखडले होते, तिथे देखील आता जिल्हा प्रशासनाने 1 मे ही डेडलाईन निश्चित केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. रत्नागिरी, कोकणातील या जिल्ह्यामध्ये आदितीताई तटकरे यांनी स्वतः लक्ष घातलं असून तांत्रिक अडथळे दूर करून 1 मे दिवशी 4,200 रुपयाचा हप्ता वर्ग केला जाणार. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर पूर्ण केली, त्यामुळे रखडलेले हप्ते एकत्रित तिथे देखील जमा केले जाणार आहेत. अमरावती विभागातील हजारो महिलांचे अर्ज पेंडिंग होते, ते आता अप्रूव्ड केले जाणार आहेत. 1 मे दिवशी हप्ता तिथे जमा होणार आहे. विदर्भातील नागपूरमध्ये प्रलंबित अर्जाची संख्या पाहता मुख्यमंत्र्यांनी इथे देखील पेमेंट इन विंडो ओपन केली. सातारा जिल्ह्यामध्ये बँकिंग सर्व्हर अपडेट झाले असून आदितीताईंनी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. सातारा जिल्ह्यामध्ये 1 मेच्या दिवशी हप्ता वाटपाचं काम होणार. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी देखील विशेष निधींची तरतूद करण्यात आली असून विशेष बँकांच्या खात्यांचं मॅपिंग
टॅपिंग पूर्ण झालं, त्यामुळे 4,200 रुपयांचा मेसेज 1 मे दिवशी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. इतक्या दिवसाची हप्ता वाटपाची प्रतीक्षा महिलांना लागली होती, परंतु आता 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः घोषणा केली असल्यामुळेच आता जिल्ह्यानुसार विभागणी पार पडत असून महिलांना 4,200 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे.